स्वतःचा मान सन्मान वाढवायचा असेल तर या 25 गोष्टी नक्की करा. बघा मित्रांनो, प्रत्येकाशी गरजेपेक्षा जास्त बोलू नका. ज्या व्यक्तीशी जितके बोलणे योग्य आहे तितकेच बोला. खूप जास्त बोलल्याने तुमच्या शब्दाची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची किंमत कमी होते. नंबर 2 बघा, एखाद्याला 2 वेळेपेक्षा जास्त तुमचे मत मान्य करण्यासाठी आग्रह करू नका. जर समोरची व्यक्ती तुमचे म्हणणे स्वीकारत नसेल तर तो विषय तिथे सोडून द्या. वारंवार दबाव टाकू नका आणि रागही करू नका. नंबर 3 बघा, कोणत्याही गोष्टीची किंवा व्यक्तीची अति काळजी करू नका. तुम्ही जितके कमी अवलंबून राहाल तितके लोक तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील आणि तुमच्यासोबत राहायला आवडेल. नंबर 4 बघा, लोकांचा विश्वास आणि आदर जिंकायला शिका. त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागा, जेणेकरून लोक तुमच्याबद्दल चांगले मत तयार करतील आणि तुम्हाला एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखतील. नंबर 5 बघा, जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर त्यांनी मागण्याआधीच ते परत करा. समोरच्या व्यक्तीला वारंवार आठवण करून द्यावी लागणार नाही याची काळजी घ्या. नंबर 6 बघा, कोणाच्याही उत्पन्नाबद्दल, नातेसंबंधाबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल अनावश्यक प्रश्न विचारू नका. फक्त आवश्यक तेवढेच बोला. कोणालाही अस्वस्थ वाटेल असे वागू नका. क्रमांक 7 बघा, जर एखाद्याने तुमची मदत केली असेल तर त्याचे मनापासून आभार माना. एक साधे धन्यवाद देखील नात्याला अधिक सुंदर बनवते. नंबर 8 बघा, तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना वेळ द्या. सतत मोबाईलमध्ये गुंतून राहू नका. नंबर 9, लोक त्यांचाच जास्त आदर करतात जे आत्मविश्वासाने वावरतात आणि लोकांच्या नजरेत राहतात. त्यामुळे फक्त उपस्थित राहू नका, तर तुमची सकारात्मक उपस्थिती लोकांना जाणू द्या. नंबर 10 बघा, नेहमी सुसंस्कृत आणि संयमी राहा. प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर उघड करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वात थोडासा गूढपणा असेल तर लोक तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात. नंबर 11, जर एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत करत नसेल तर तिच्या मान्यतेसाठी धडपडू नका. आत्मसन्मानाने जगा आणि स्वतःच्या मार्गाने पुढे चला. नंबर 12, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून खूप दुःखी झाल्यासारखे दाखवू नका. प्रत्येक परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करा. हे तुमचा आत्मविश्वास दाखवते. नंबर 13, जर कोणी तुमचा अपमान केला तर त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याची गरज नसते. कधी कधी शांतपणे दूर जाणे हाच सर्वोत्तम मार्ग असतो. नंबर 14, नेहमी प्रत्येकासाठी उपलब्ध राहू नका. कधी कधी तुमच्या अनुपस्थितीचीही लोकांना जाणीव होऊ द्या. तेव्हाच तुमची खरी किंमत समजते. क्रमांक 15, लोकांमध्ये विनाकारण बोलू नका. स्वतःच्या कामात लक्ष द्या. निरर्थक चर्चा आणि वादांपासून शक्यतो दूर राहा. क्रमांक 16, तुमच्या आयुष्यात स्पष्ट मर्यादा आणि शिस्त ठेवा. त्या मर्यादा स्वतःही ओलांडू नका आणि इतरांनाही ओलांडू देऊ नका. क्रमांक 17, तुमचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवा. चांगले आरोग्य आणि फिटनेस हे व्यक्तिमत्वाचे मोठे आकर्षण असते. क्रमांक 18, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकालाच प्रवेश देऊ नका. लोकांशी मैत्रीपूर्ण वागा, पण आवश्यक तेवढेच. क्रमांक 19, कोणत्याही प्रकारचे व्यसन लावून घेऊ नका. तसेच कोणत्याही व्यक्तीवर अति भावनिक अवलंबून राहू नका. क्रमांक 20, कोणी विचारले नाही तर विनाकारण सल्ले देऊ नका. योग्य वेळी आणि गरज असेल तेव्हाच आपले मत व्यक्त करा. क्रमांक 21, गरज पडल्यास नाही म्हणायलाही शिका. प्रत्येक वेळी इतरांच्या म्हणण्यानुसार वागणे आवश्यक नसते. क्रमांक 22, तुमचे व्यक्तिमत्व, तुमची देहबोली आणि तुमचा आत्मविश्वास यामधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. पहिली छाप अनेकदा खूप महत्त्वाची असते. क्रमांक 23, तुमचे वर्तन नेहमी नम्र ठेवा आणि संवाद स्पष्ट ठेवा. यामुळे लोकांवर तुमचा सकारात्मक प्रभाव पडतो. क्रमांक 24, जो व्यक्ती स्वतःहून तुमच्यापासून दूर जाऊ इच्छित असेल त्यांना आनंदाने जाऊ द्या. कोणाच्याही मागे सतत धावू नका. क्रमांक 25, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आनंदाची काळजी घ्या. आयुष्यभर फक्त इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वतःला हरवू नका. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी ताकद आहे. धन्यवाद.